वेगवान गोलंदाजीचा तोफखाना आणि दुसऱ्या बाजूला या अगोदरच्या मॅच मध्ये एक विक्रम केलेला अभिजित ठाकूर पाहायला मिळेल, विश्वजित ठाकूर पाहायला मिळेल, म्हणजे एक जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे। आणि आता मात्र लढत असणाऱ्या उरण आणि खालापूर तालुक्यांमधील तर पाहूयात वेगवान तेज तर्रार गोलंदाजा भरणा असणारा चांभारले या चेंडूला मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झाला आहे। समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते। धावसंख्या 2 वर एका बाजूला दिगोडे, दुसऱ्या बाजूला चांभारली, एक खालापूर तालुक्यातील एक अव्वल दर्जाचा संघ तर दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील नव्हे तर रायगडामधील मातब्बर संघ म्हणून ज्या दिगोडीला ओळखलं जातं त्यांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कसळखंड पंचक्रोशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ आयोजित असणारा डॉक्टर प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारा सरपंच चषक 2019 हा सोहळा सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल या सोहळ्याच्या माध्यमातून। 4-4 षटकांचे सामने खेळवले जातील याची नोंद घ्यायची आहे। स्ट्राईकवर विक्रमादित्य मागील मॅचचा अभिजित ठाकूर, चिकडा घेतली जाते चेंडूवर वेगाच्या जोरावर रजत मुंडेने अभिजित ठाकूरला थांबवलंय। विकेटचं पतन होईल, पहिला धक्का बसतोय तो दिगोडे संघाला। मोठ्या पैसेवाल्याला हिन मारीला डोळा, अरे पैसेवाल्याला हिन मारीला डोळा, ह्या पोरीनं पटवला शेट पलाटवाला, ह्या पोरीनं पटवला शेट पलाटवाला, ह्या पोरीनं पटवला शेट पलाटवाला। तर अभिजितला माघारी परत लावल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील। राजा कोळी फलंदाजीसाठी मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला विश्वजित ठाकूर, दुसऱ्या बाजूला राजा कोळी आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातात। मागील मॅच जर पाहिली तर अक्षरशः टाय मॅच झाली आणि आपण नियम ठेवला होता कंपल्सरी चेस, त्या आधारावर दिगोडीला विजयी व्हावं लागलं होतं। किरणची नक्कीच अक्षयची खेळी जरूर लक्षात राहण्यासारखी होती त्याही मॅच मध्ये। तर या मॅच मध्ये काय होतंय पाहायचं आहे। चांभारली पुन्हा एकदा रजत मुंडे, वेग 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 प्रचंड वेग, परंतु वेगावर भर देत असताना मात्र दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी हटताना पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा धावसंख्या अवंतरच्या स्वरूपात पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल। उत्तरोत्तर जसजशी रात्र पुढे जाते थंडीचा कडाका वाढतोय आणि त्याच बरोबरीने मात्र मॅच देखील गरमागरम होताना पाहायला मिळत आहेत। हो, पुन्हा एकदा वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा घेतली जाते। फलंदाज पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर पॅव्हेलियनच्या दिशेने माघारी। विकेटचं पतन। आली मुंबईमध्ये गेली पुण्यामध्ये, आली मुंबईमध्ये गेली पुण्यामध्ये, पुन्हा पुण्यामधून आली ठाण्यामध्ये, गेल्यात करामती किती गेल्यात करामती, हिचं नाव आहे तारामती अन गाव आहे बारामती, हिचं नाव आहे तारामती अन गाव आहे बारामती, हिचं नाव आहे तारामती अन गाव आहे बारामती, हिचं नाव आहे तारामती अन गाव आहे। तर मोबाईल सापडला या ठिकाणी। हा तर विषय होणार नाही म्हणा, जो विन तो विन, हा विषय करून घ्या थोडा। सांगताय करण सांगताय बाला, सांगताय करण सांगताय बाला, यावर काय जमाचा नाही, यावर काय जमाचा नाही, सोनी का किस्सा सातबारा एकदा दिले हाय, आमच्या सोनी का किस्सा सातबारा एकदा दिले हाय। काय या गोलंदाजाला गतवर्षीच्या हंगामातील रायगडातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळालाय, त्याचं उत्तर या ठिकाणी दिलं। हॅट्रिक देखील या ठिकाणी घेतली जाते। अभिजित ठाकूर, तदनंतर राजा कोळी, तदनंतर अनिकेत कोळी या 3 फलंदाजांना लगातार माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय। तो म्हणजे हा रायगडचा आणखीन एक मातब्बर खेळाडू, उभरता सितारा आणि रफ्तार का राजा अर्थातच रजत मुंडे।
पवियात लगातारच्या 3 विकेट मात्र त्याच्या माध्यमातून या ठिकाणी घेतल्या जात आहेत. हॅट्रिक खूप मोठी उपलब्धी, विक्रमावर विक्रम होत आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रम झाला, तर या मॅच मध्ये हॅट्रिक घेतोय मात्र हा रजत मुंडे. एक मोठं पारितोषिक मिळाल्यानंतर एखाद्या खेळाडूचा कॉन्फिडन्स वाढताना पाहायला मिळतो आणि तेच मात्र रजतच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा वेग, प्रचंड वेग मात्र या ठिकाणी वेगावर स्वार झालाय हा गोलंदाज, परंतु हे करत असताना पुन्हा एकदा दिशेवरचं नियंत्रण हटताना पाहायला मिळतं. आयोजन कमिटीकडून एक सूचना कळवली जाते, कुणाला कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन असेल तर त्याच चेंडू झाल्यानंतर लगेचच आयोजन कमिटी पर्यंत पोहोचवायचंय. याची सर्व संघांना कळवण्यात येतोय. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू मिड विकेट क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 5 धावांवर हा धाव फलक जातोय. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 3 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. लगातारच्या 3 खेळाडू माघारी पाठवले गेले, ते मात्र रजत मुंडेच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर दिगंबर कोळी आणि त्याच्या बरोबरीने जर पाहिलं गेलं तर विश्वजित ठाकूर फलंदाजीसाठी मैदानात सज्ज होताना पाहायला मिळतील. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत जातोय. नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू जरूर जाऊन पडतोय, परंतु कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची गोलंदाजी केली रजत मुंडेने. 3 खेळाडूंना माघारी धाडलंय आणि धावसंख्या जर पाहिली तर केवळ 5 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकांची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. बायको तुझीची प्रेमिका माझी, बायको तुझीची प्रेमिका माझी, प्रेम तिच्यावरती, माझं प्रेम तिच्यावरती. थँक्यू. याच दरम्यान मी विनंती करेन प्रेक्षकांना की सन्माननीय रवींद्र कुठले नांदगावचे युवा नेतृत्व आहेत, रामचंद्र जुनगरे, आपणाला विनंती केली जाते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. शाल पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं. ज्यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती दाखवली, या मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. अतिशय जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आणि घेऊन चालतो पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. धन्यवाद सर. पहिलं षटक संपलंय आणि पहिलं षटक जर पाहिलं तर नावे राहिलं गोलंदाजाच्या, अर्थातच रजत मुंडेच्या. आणि एक वेगवान गोलंदाज माघारी पहिलं षटक टाकून गेलाय, तर दुसरा आणखीन एक वेगवान, तो देखील डावखुऱ्या हाताचा चांभारली एक्सप्रेस पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय, तो म्हणजे संदेश मुंडे. संदेशकडे वेग आहे आणि वेगाच्या बरोबरीने चेंडू वळवण्याचं कसब देखील आहे. विश्वजित ठाकूरचा दिगोडे. व्हाईट बॉल स्वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि याला क्रिकेट म्हणतात. कधी कधी असं होतं ज्या वेळेला एखादा यॉर्कर लेनचा चेंडू असेल त्यावर तुम्ही षटकार मारता, परंतु एखादा हळूवार पद्धतीने येणारा आखूट टप्प्याचा चेंडू तो तुमच्या बॅटमध्ये येत नाही. असं क्रिकेटमध्ये कित्येकदा होताना पाहायला मिळतं आणि ते तसंच काही या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं. धावसंख्या 6 वर जाते. एका बाजूला चांभारली तर दुसऱ्या बाजूला दिगोडे. आणि चितेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अशा हा क्रिकेटचा खेळ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रात्रभर तुम्हा आम्हा सर्वांना जागायला लावतो तो देखील मात्र क्रिकेटचाच खेळ आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे मॅच पाहतात ते देखील रात्रभर जागतात. याच क्रिकेटच्या खेळापायी तुम्ही आम्ही ऑफिसला जरी असेल, मॅचेस कुठे सुरू असतील तर आपलं कामावर कमी आणि मोबाईलवर जास्त लक्ष असतं ज्या ठिकाणी मॅचेस सुरू असतात. आणि अशा असंख्य किस्से तुमच्या आमच्या आयुष्यातील क्रिकेटच्या या खेळाविषयी जोडले गेलेले आहेत. आणि हा क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला घेऊन आलाय कसळखंड गावामध्ये. पुन्हा एकदा वेगवान तेज तर्रार मारा करण्याचा प्रयत्न अपील केलं गेलं, पंचांनी अपील मात्र या ठिकाणी उचलून धरलं. आणखीन एक धक्का बसतोय तो मात्र या ठिकाणी दिगोडे संघाला. चांभारलीच्या गोलंदाजाने आघाडीची फळी अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकली दिगोडे संघाची. आणखीन एक यश चांभारलीला. तिला पाहिल्यावर हा जीव माझा होतोय खालीवरती, तिला पाहिल्यावर हा जीव माझा होतोय खालीवरती. 4 खेळाडू माघारी परतलेत. कुठेतरी आत्मपरीक्षण करावं लागेल, विचार करावा लागणार आहे. फलंदाजाने एक रणनीती बनवावी लागणार आहे. एका ठराविक धावसंख्येपर्यंत जावं लागणार आहे, कारण गोलंदाजीची लाईनअप दिगोडे संघाकडे देखील तेवढीच चांगली आहे. म्हणजे कुठेतरी तुम्हाला एक निर्धारित धावसंख्या ठरवावी लागणार आहे.
30-35-40 धावा तरी कराव्या लागणार आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडावं लागेल कुणाला तरी. मागील मॅच मध्ये ज्याप्रमाणे अक्षय पवार आणि ज्याप्रमाणे अभिजित ठाकूर खेळपट्टीवर ठाण मांडून उभे राहिले, एक मोठी इनिंग खेळली. आता ती इनिंग मात्र या ठिकाणी जरूर खेळावी लागणार आहे विश्वजित ठाकूरला. आणि त्याच्या बरोबरीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश. तर 4 खेळाडू माघारी परतलेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा धावफलकावर आहेत. कसळखंड पंचक्रोशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ आयोजित असणारा हा सोहळा सरपंच चषकाचा. आणि या सरपंच चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये तेज तर्रार गोलंदाजी होताना पाहिला मिळते ती संदेश मुंडेकडून. हो, पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवर पिचिंग झाल्यानंतर चेंडूने घेतलेली उसळी, चेंडूने झालेला कट, घेतलेलं वळण आणि फलंदाजाला वळसा घालत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणं. पुन्हा एकदा संदेश मात्र या ठिकाणी फलंदाजाला संदेश देतोय की मी आलोय, सावध रहा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय तो मात्र संदेश. खोलवर टप्प्याचा चेंडू आता मात्र काहीसा पुढे चेंडू टाकला जातोय. मागील चेंडूच्या तुलनेत धावसंख्या तोपर्यंत 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावांवर हा धावफलक जाताना पाहिला मिळेल. फलंदाजाचं काम आहे फलंदाजी करणं. गोलंदाजाने टाकलेला चेंडू धावांमध्ये परावर्तित करणं किंवा गॅप मध्ये चेंडू टोलावणं किंवा मैदानाच्या बाहेर डायरेक्ट पाठवणं. परंतु गोलंदाजाचं काम आहे फलंदाजाला कोणत्याही प्रकारे युक्त्या करून, वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकून, वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकून फलंदाजाला कोणत्याही पद्धतीने थांबवणं हे मात्र गोलंदाजाचं काम आहे. कधी वेगवान, कधी तेज तर्रार, कधी जादुई स्पिन मॅजिकल गोलंदाजी करत असताना गोलंदाज मात्र कोणत्याही प्रकारे फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू, काहीसा कमी गतीने जरूर चेंडू होता. ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय मात्र या ठिकाणी विश्वजित ठाकूर कडून संख्येत 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. सरपंच चषक मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा टाकताना पाहायला मिळाला हा गोलंदाज. प्रत्येक चेंडू मध्ये काहीतरी नाविन्य पाहायला मिळाले या गोलंदाजाकडून. म्हणजे ज्या पद्धतीने रजत मुंडेने गोलंदाजी केली त्याच पद्धतीने संदेश मुंडे देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतोय. आणि वेगवान गोलंदाजीचा तोफखाना म्हटलं तर चांभारली हे नाव का घेतलं जातं त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आज मात्र कसळखंड नाईट मध्ये येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु या चेंडूला सन्मान दिला विश्वजित ठाकूरला. स्वतःचा रोल माहिती आहे या डावात काय आहे या मॅच मध्ये आणि त्या पद्धतीची कामगिरी करताना पाहायला मिळतोय. षटकं संपलेली आहेत मात्र या ठिकाणी 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. 4 गडी माघारी परतलेत आणि धावसंख्या झाली आहे ती 10. तर येणारी 2 षटकं निर्णायक असणार आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये मात्र बोलबाला राहिला अर्थातच चांभारलीचा, ज्यासाठी चांभारली ओळखली जाते. वेगवान गोलंदाजीचा तोफखाना म्हणजे चांभारली आणि तो तोफखाना मात्र या मॅच मध्ये देखील धडधड धडताना पाहिला. आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये मात्र विश्वजित ठाकूर आणि कंपनी कशा प्रकारची कामगिरी करते पाहायचंय. क्रिकेटचा खेळ केवळ गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये रंगला जात नाही, तर क्रिकेटचा खेळ हा मात्र 2 कर्णधारांमध्ये देखील रंगला जातो. त्यांच्याकडून कशा प्रकारे माइंड गेम, कशा प्रकारे व्यूहरचना, कशा प्रकारे युक्त्या केल्या जात आहेत, कोणत्या वेळेला कोणता गोलंदाज आणणं, कोणत्या वेळेला कोणता फलंदाज मैदानात पाठवणं, त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेणं, मोक्याच्या क्षणी वेगवेगळ्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण रचणं म्हणजे देखील क्रिकेटचा खेळ आहे. केवळ फलंदाजी आणि गोलंदाजी करून चालत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. 10 धावा धावफलकावर झाल्यात. गोलंदाजीसाठी मध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी ओमकार पाटील, हा फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव मात्र जरूर त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावांवर. ओमकार आणखीन एक वेगवान गोलंदाज या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सरपंच चषकामध्ये स्वागत सर्व क्रिकेट रसिकांचं.
तिसरं वर्ष आहे या क्रीडा स्पर्धेचं. पहिल्या वर्षी ओवळे संघाने ही स्पर्धा जिंकली होती, दुसऱ्या वर्षी पेठ संघाने ही स्पर्धा जिंकली होती. या वर्षी या स्पर्धेचा मानकरी कोण ठरणार, त्याचबरोबरीने बाईक जे या क्रीडा स्पर्धेचं मोटरसायकल बाईक आहे ती बाईक कोण जिंकणार, त्याच्या चर्चा जरूर रंगल्या जातील. या चेंडूला मात्र समोरच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न आता जरूर या ठिकाणी केला जातोय. एक धाव तर पूर्ण केली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सामन्यावर पकड मिळवली आहे. अक्षरशः मात्र दिगोडे संघाला सध्याच्या घडीपर्यंत जर पाहायचं झालं तर बॅकफुटला पाठवलंय. आघाडीचे फलंदाज माघारी पार्तवलेत. त्याचबरोबर पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी आपल्या वेगवान गोलंदाजीचा बोलबाला जरूर ठेवला, परंतु हे जे कड आहे हे कड कुठेतरी आता भेदावं लागणार आहे फलंदाजांना आणि दाखवावं लागणार आहे. आम्ही देखील रायगडच्या टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये दिगोडे हे नाव का सर्वोत्तम संघांमध्ये घेतलं जातं, परंतु सांभारली. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आता मात्र टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटची कडा जरूर घेतली जाते. अपेक्षेपेक्षा नक्कीच जी अपेक्षा होती, काय क्षेत्ररक्षण आहे आणि काय चेंडूची फेक केली जाते. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला ही गोष्ट करावी लागते. फलंदाज गोलंदाज कधी त्यांना मात्र बळ मिळतं ज्यावेळेला त्यांच्या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं. गोलंदाजीची ऊर्जा कधी वाढते, ज्याला क्षेत्ररक्षकाकडून सहाय्य मिळतं. ते जर काही मिळालं नाही तर कुठेतरी कॉन्फिडन्स थोडासा खाली येताना पाहायला मिळत असतो तो गोलंदाजांचा. परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं सहकार्य करतायत. पुन्हा एकदा वेगवान परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झालाय. काय गोलंदाजी होते, कॉम्प्युटराइज गोलंदाजी म्हणावी लागेल. नियोजनबद्धी मनोमन गोलंदाज ठरवतोय मला हा चेंडू या ठिकाणी टाकायचा आहे, या वेगाने टाकायचा आहे आणि तो वेग आणि तो टप्पा ती पिचिंग मात्र या ठिकाणी चांभारलीचे गोलंदाज धारण करतायत. परंतु या दोघांच्याही मधोमध कोण उभा आहे तर विश्वजित ठाकूर उभा आहे. त्याला जरूर त्याच्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षा देखील असणार आहेत. 14 धावा धावफलकावर आहेत. सरपंच चषक उलटा चुकी झाली गोलंदाजाकडून आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पार केली मी पोरगी मामाची काही कामाची नाही. केली मी पोरगी मामाची काही कामाची नाही. उधळी कमाय रे दादा, उधळी कमाय माझी घामाची काही कामाची नाही. कामाची नाही. केली मी पोरगी मामाची काही कामाची नाही. अरे केली मी पोरगी मामाची काही कामाची नाही. तर मोठा फटका ठिकाणी लगावला जातोय. वाट पाहत होता एका खराब चेंडूची विश्वजित आणि तेच या ठिकाणी झालं. धावा येण्यासाठी गोलंदाजाने चुका करणं गरजेचं आहे आणि गोलंदाजाने जर चुका केल्या नाही तर धावा होऊ शकणार नाहीये आणि तेच या ठिकाणी झालं. षटकार आला विश्वजितच्या बॅटमधून. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न. एक मोठा फटका, कुठेतरी गोलंदाजाची लयबद्धता हरून बसतो. तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. सामन्यावर जी गोलंदाजांनी अतिशय घट्ट पकड केली होती तिला थोडस सैल करण्याचा प्रयत्न जरूर विश्वजित कडून झालाय. धावसंख्या पुन्हा एकने पुढे गेली. 21 धाव फलकावर षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना विश्वजित आता मात्र अखूट टप्प्याचा चेंडू त्याला डोलावण्याचा प्रयत्न. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु सुदैवी ठरतोय विश्वजित आणि जातोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. तर ऐश्वर्य सुर्वे आपलं देखील या ठिकाणी आगमन झालंय. उमर 11 संघाचा खेळाडू, आपलं देखील हार्दिक असं स्वागत. तर 7व्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी विश्वजित ठाकूर आता आग ओकायला लागलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये बोलबाला होता चांभारलीच्या गोलंदाजांचा, परंतु तिसऱ्या षटकामध्ये विश्वजित ठाकूर हे टेनिस क्रिकेट जगतातील महाराष्ट्राच्या क्षितिजावर उगवलेला नवा तारा का आहे दाखवून दिलं. तर पाहूया आता शेवटच्या षटक कुणाच्या नावे ठरत आहे. आणि पहिला चेंडू जर पाहिला तर निर्धाव जातोय आणि धावाच्या रूपात फलंदाजाला माघारी देखील परतावं लागेल. 27 धावा धाव फलकावर स्थिरावलेल्या.
भारी ऑनसाइडच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र या ठिकाणी घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पाहूया दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते का, आणि तो करत असताना मात्र माघारी परतावं लागतंय फलंदाजाला. एक धाव मिळेल आणि 28 धाव संख्येवर आणखीन एक हादरा बसतोय. तर पाहूया काय होतंय येणाऱ्या कालावधीमध्ये. आपला हात भारी लाट भारी 28 धावांवर धावसंख्या स्थिरावली आहे. योगेश जांभळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. विश्वजित आणि आता मात्र का मी स्ट्राईक घेतली, दोन फलंदाजाला जरूर माघारी पाठवलं, परंतु यासाठी केलं होतं ते, आणि चेंडू पाठवला जातोय तो मात्र सीमारेषेच्या पलीकडे. षटकार पडल्यावर धावताना अंगठा मी नाही त्यातली बाय, वेळ पडल्यावर धावताना अंगठा मी नाही त्यातली बाय, बघतोस काय र दादा मेल्या तुला मी वलखीच नाही, बघतोस काय र दादा मेल्या तुला मी. धन्यवाद. 34 धावा धावफलकावर. विश्वजित ठाकूर ऑन फायर. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर जास्त पिचिंग होतोय. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. विश्वजित ठाकूरने मात्र एका बाजूने केला लढवलाय. चांभारलीच्या गोलंदाजांचं उत्तर आपल्या धडाकेबाज फलंदाजीने विश्वजितने दिलंय. या ठिकाणी मात्र अपील केलं जात आहे. अपील मात्र पंच या ठिकाणी फेटाळ आणि आणखीन एका फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. आता कसं वाटतंय घर धन्यवाद. 35 धावा धावफलकावर आहेत. येणाऱ्या काही चेंडूमध्ये पाहूयात काय होत आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र टाकण्याचा प्रयत्न, एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. या षटकात तब्बल 4 खेळाडू धावबाच्या रूपात माघारी परतलेत. वेळ पडल्यावर धावताना अंगठा मी नाही त्यातली बाय, वेळ पडल्यावर धावताना अंगठा मी नाही त्यातली बाय, बघतोस काय र दादा मेल्या तुला मी वलखीच नाही, बघतोस काय र दादा मेल्या तुला मी वलखीच नाही. हल्लीच्या पोरीचा भरवसा नाही र, बिलकुल भरवसा नाही हल्लीच्या. योगेश जांभळे एक फटका तर जरूर मारला गेला, परंतु चंद्रकांत कोळी मैदानात जात आहेत फलंदाजी करण्यासाठी. आणि आता मात्र शेवटचा चेंडू, यासाठी स्ट्राईक घेतली गेली होती आणि आणखीन एक चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे पोहोचवला जातोय. आणि सुरुवातीला मात्र धारदार गोलंदाजी झाली, त्यावर विश्वजित ठाकूरने जोरदार प्रहार केले. शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर त्याने उभं राहणं किती गरजेचं होतं दाखवून देतोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती 42. समाधानकारक स्थितीमध्ये धावसंख्या गेली आहे, कारण या ठिकाणावरून फाईट होऊ शकते. अशा ठिकाणी म्हणजे 43 धावा विजयासाठी आवश्यकता आहे. एका बाजूला चांभारली तर दुसऱ्या बाजूला दिगोणे संघाने बनवल्या त्या 42 आणि चांभारली संघाला बनवायच्या त्या 43 धावा. पाहत राहा सरपंच चषक 2019 कसळ खंड.
कसळखंड पंचक्रोशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ आयोजित डॉक्टर प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सरपंच चषक 2019 आपण या ठिकाणी पाहतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,55,555 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 75,555 रुपये, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 36,666 रुपये, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 36,666 रुपये. तर मॅन ऑफ द सिरीज साठी दिली जाणारी ही SSK सुझुकी या स्पर्धेचं जिक्सर सुझुकी हे देखील या क्रीडा स्पर्धेचं आकर्षण आहे. आणि त्याचबरोबरीने चालू असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला चांभारली संघ जो मैदानात उतरेल 43 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. तर विश्वजीत ठाकूर आणि कंपनी यांना रोखतायत का आणि सेमीफायनल मध्ये जातायत का? कारण अगोदर जर पाहिलं तर भातान, कसळखंड आणि आंबिवली हे 3 संघ आहेत ज्याने मात्र पहिल्या 3 रजनीमध्ये अंतिम 4 मध्ये दाखल झाले सेमीफायनल मध्ये. आणि आता चौथा संघ कोण असणार आहे? आजच्या जर पाहिलं तर आजच्या गट देखील जर पाहिलं तर सगळंच बलाढ्य संघ आजच्या गटामध्ये पाहायला मिळाले. आणि त्यातून कोणता असा संघ असणार जो अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचेल? या क्रीडा स्पर्धेसाठी आमच्या समालोचकांची देखील मंदियाळी या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. म्हणजे रोशनजी सकपाल सर असतील, टीके माळी सर असतील, प्रवीण दुगडे सर असतील, ॲडव्होकेट अभिषेक पाटील जे असतील, यांचं देखील या क्रीडा स्पर्धेसाठी योगदान पाहायला मिळालं. स्कोरर म्हणून कामगिरी पाहत आहेत कांचन पालकर, रायगडातील सर्वोत्तम गुणलेखकांपैकी एक. आणि त्याचबरोबर पंच म्हणून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत जय पवार सर, त्याचबरोबर शंकर म्हात्रे सर आणि प्रवीण पवार सर. तर वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल मिस्टर JPL, रफ्तार का राजा विश्वजीत ठाकूर, महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक स्टार खेळाडू. तर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे योगेश जांभळे आणि रजत मुंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर पाहूया रजत. तर रजतची एक वेगळी खासियत आहे, गोलंदाजी उजव्या हाताने आणि फलंदाजी डाव्या हाताने, म्हणजे सौरभ गांगुली यांची आठवण करून देते. तर गोलंदाजी मार्कवर विश्वजीत ठाकूर. पाहूया विश्वजीत ठाकूरचं हे षटक निर्णायक असणार आहे या मॅच मध्ये. सेमीफायनल जर दिगोडीला गाठायचे असेल तर योगेश जांभळे आणि रजत मुंडे यांचं देखील खेळपट्टीवर ठाण मांडून उभं राहणं तेवढंच गरजेचं असणार आहे जर सेमीफायनल गाठायचे असेल तर या मोठ्या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडूवर ऑनसाइडच्या दिशेने मिड ऑनच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. पहिल्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालाय. पाहूया कशा प्रकारची रणनीती बनवली जाते. या अगोदर देखील हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असतील. या हंगामात देखील आपापसात सामने झालेले आहेत. गतवर्षीच्या हंगामामध्ये घाई करायचे कारण यानंतर अजूनही बऱ्याचशा मॅचेस आहेत. माझ्यामध्ये 3 मॅचेस बाकी आहेत, 2 सेमी आणि 1 फायनल, त्यामुळे घाई करा. वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न, प्रचंड वेगाने हा चेंडू, बोलबाला जरूर राहिला वेगाचा विश्वजीत ठाकूरच्या. कसळखंड आणि भातान दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे पहिल्या सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. पहिलं षटक सुरू आहे ज्या ठिकाणी विश्वजीत ठाकूर गोलंदाजी मार्कवर. रजत मुंडेसाठी पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकात कुठेतरी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न जरूर फलंदाजांचा राहणार आहे. या चेंडूला मात्र समोरच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात, चेंडू अडवतायत, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. तर एक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येईल. काय बॅटिंग केली आहे विश्वजीत ठाकूरने या डावामध्ये. ज्या पद्धतीने त्याने 4 षटकार ठोकले होते. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर धावांसाठी झगडताना पाहायला मिळाला दिगोडे, परंतु विश्वजीत ठाकूरची ही जी खेळी आहे पुन्हा एकदा वेगवान चेंडू, परंतु याही चेंडूवर 1 धाव घेतली जाते. विश्वजीत ठाकूर
सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहिजे, ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केल्यानंतर चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न विश्वजित ठाकूरचा होतोय आणि आतापर्यंत नक्कीच खिळवून ठेवलंय या दोन्ही फलंदाजांना. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. 3 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. प्रचंड वेगाने चेंडू मात्र येताना पाहायला मिळतोय. धाव या ठिकाणी 1 जरूर मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावांवर. एका धावेसाठीची झुंज मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर जो संघ विजयी होणार आहे तो मात्र या ठिकाणी पारितोषिकास पात्र ठरेल. त्यासाठी ही लढत मोलाची असणार आहे दोन्ही संघांसाठी. सरपंच चषक 2019 2-2 सामने जिंकत हे दोन्ही संघ दाखल झालेत इथपर्यंत. पुन्हा एकदा व्हेरिएशन केलं गेलं. अक्षरशः फलंदाजाला वळसा घातला, जागेवर थांबवलं, कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया करायला वावच दिला नाही, हालचाल देखील होऊ दिली नाहीये आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि नक्कीच नावाला साजेशी कामगिरी विश्वजित ठाकूरने केली. ज्या पद्धतीने त्याचा बोलबाला विश्व टेनिस क्रिकेटमध्ये तो मात्र कसळखंडमध्ये देखील या महत्वाच्या मॅच मध्ये राहिला. 43 धावांची आवश्यकता आहे, परंतु अजूनही 3 षटक बाकी आहेत आणि 3 षटकांमध्ये 39 धावांची आवश्यकता विजयासाठी. पहिलं षटक संपलं आणि ते होतं विश्वजित ठाकूरचं, ते होतं गोलंदाजांचं. परंतु फलंदाजाला देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाज जरूर तिकट मारा करतायत, परंतु याही परिस्थितीतून मार्ग काढावा लागणार आहे फलंदाजी करणाऱ्या सांभारलीला जिंकायचं असेल तर. ज्या पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये फलंदाजी केली होती विश्वजित ठाकूरने, तशाच पद्धतीची कामगिरी करावी लागणार आहे या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या सांभारली संघाला देखील. तर पाहूया गोलंदाजीसाठी दोन्ही बंधूंनी आजची रात्र गाजवली आहे. एकाने फलंदाजीमध्ये एकाने गोलंदाजीमध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये जर देखील पाहिलं गेलं तर एका मॅच मध्ये जर गोलंदाजीत कामगिरी करतोय एक बंधू, तर त्याच मॅच मध्ये दुसरा बंधू फलंदाजीत कामगिरी करतोय. तर अशी या संपूर्ण स्पर्धेत कामगिरी राहिली आहे. या चेंडूवर मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न. अकूट टप्प्याचा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून दिलं जात आहे सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. एक धाव महत्वाची आहे, एक फटका महत्वाचा असणार आहे आणि मोठा प्रहार केला गेला या ठिकाणी योगेश जांभळेकडून. योगेश जांभळे खालापूर तालुक्यातील मात्र एक मास्टरमाइंड खेळाडू म्हणून देखील ओळखला जातो. आज पाहूया सांभारलीसाठी कशा प्रकारची कामगिरी करतोय रजत मुंडेच्या जोडीला. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. एकाच ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू टोलावला जातोय. मागील चेंडूची झेरॉक्स कॉपी काढावी की काय अशा पद्धतीचा फटका. कोहली गल्लीत वरती कट करतो, आमचा विराट कोहली गल्लीत वरती कट करतो. गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो. गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो. गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो. तर योगेश जांभळेच्या बॅट मधून आलेले लगातारचे 2 षटकार सामन्याचं गणित बदलवत आहेत. पहिल्या षटकात जो दबाव निर्माण केला होता विश्वजित ठाकूरने, तो दबाव कुठेतरी झुगारून दिलाय आणि ज्या पद्धतीने विश्वजित ठाकूरने खेळी केली त्याच पद्धतीची खेळी करण्याचा प्रयत्न योगेश जांभळे आज मात्र सांभारली संघासाठी करतोय. विजयासाठी 43 धावांचं लक्ष्य आहे. 16 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. या 2 षटकारांच्या मदतीने मात्र धावसंख्येचा ग्राफ लगेचच वर गेलाय. आता मात्र रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जाईल. कौतुक करावे लागेल, दडपण झुगारून दिलाय आणि चेंडू देखील भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. योगेश जांभळे ऑन फायर. चौकार. Wala
योगेश जांभळे नावाचं कोड पडलंय आता दिगोडे संघाला आणि हे कोड सोडवणार कोण? पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आक्रमकता, एक मोठा फटका मारला त्याने कॉन्फिडन्स दिला, लगेच दुसरा मोठा फटका मारला त्याने आणखीन कॉन्फिडन्स दिला आणि तदनंतर मात्र रिव्हर्स मारण्याचं धाडस देखील फलंदाजाकडे आलं. आणि कधी होतं ज्यावेळेला तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल, ज्यावेळेला तुमची चेंडूवर नजर बसते, या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता आणि तो प्रयत्न मात्र योगेश जांभळे करतोय, जे पहिल्या षटकामध्ये पाहायला नाही मिळालं ज्यावेळेला विश्वजित ठाकूर गोलंदाजी करत होता. आज मात्र आता व्हेरिएशन केलं जात आहे. या ठिकाणी मात्र काहीसा कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बाईकच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. पंच कडून धाव संख्या 1 ने पुढे गेली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर ही धाव संख्या जाताना पाहायला मिळते. अजूनही विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 13 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. कोण अंतिम 4 मध्ये जाणार, कोणता संघ वरचढ ठरणार, उरणचा असणार आहे की खालापूरचा असणार आहे, कोणत्याही तालुक्यातील असू दे परंतु तो रायगडचा असणार आहे. कारण रायगडमध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेट आता सध्याच्या घडीला फळतंय फुलतंय मी म्हणेल आणि नक्कीच चांगल्या प्रकारे, मग तो कर्जत तालुका असू देत, मग तो खालापूर तालुका असेल, पेन असेल, पनवेल असेल, उरण असेल, अलिबाग असेल, अगदी रोहा, श्रीवर्धन, म्हसळा आणि त्याचबरोबरने सुधागड आणि अगदी पोलादपूर महाड पर्यंत मात्र खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे. चांगला चेंडू मात्र जरूर या ठिकाणी टाकला गेला, टोलावला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूची फेक केली जाते, तोपर्यंत 1 धाव आणि दुसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीमध्ये धाव संख्या जर पाहिली तर झाली आहे ती 22 धावा. 2 षटक अजूनही बाकी आहेत आणि 2 षटकांमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 21 धावांची. परंतु खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेटने जो साथ चढवलाय सध्याच्या घडीला या संपूर्ण परिसराला अगदी वेडावून सोडलाय. मग तो उरण तालुका असू देत, पनवेल तालुका असू देत, मग खालापूर असेल आणि त्याचबरोबरीने कर्जत तालुक्यात देखील सध्याच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होतात. नवी मुंबईला होतात, कल्याण डोंबिवली परिसरामध्ये होतात, भिवंडी परिसरामध्ये होतात, अगदी आता बदलापूर परिसर असेल, वांगणी परिसर असेल, त्याही ठिकाणी मात्र आता ग्रामीण क्रिकेटला खूप मोठ्या प्रमाणावर लज्जत यायला लागली आहे. तर ग्रामीण क्रिकेटचा असाच एक सुंदर सोहळा आपण पाहतोय, तो मात्र कसळखंड गावामध्ये सरपंच चषक 2019च्या माध्यमातून एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळतं. गावासाठी खेळण्याची जिद्द खेळाडूच्या नक्कीच एक थोडीशी जास्त ऊर्जा देऊन जाते मी म्हणेल. म्हणजे इतर वेळेला तो क्रिकेट खेळत असेल त्यावेळेला आणि ज्या वेळेला तो गावासाठी क्रिकेट खेळतो आणि माझ्या मते प्रत्येक खेळाडू जो क्रिकेट खेळतो किंवा क्रिकेट खेळायला सुरुवात करतो म्हणजे प्राथमिक क्रिकेट ज्यावेळेला तो बॅट आणि बॉल हातात घेतो त्यावेळेला मात्र त्याचं स्वप्न हेच असेल सुरुवातीला की मी माझ्या गावासाठी क्रिकेट खेळलो पाहिजे. आणि तो दिवस माझे जर प्रत्येक खेळाडूला आठवत असेल, या ठिकाणी उपस्थित असला प्रत्येक खेळाडू जो त्याच्या गावासाठी पहिल्यांदा क्रिकेट खेळलाय तो दिवस प्रत्येक खेळाडूला जरूर आठवण येत असणार आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला तर गोलंदाजीसाठी कल्पेश काबण. पहिला चेंडू कल्पेश का निर्णायक फॅक्टर राहिलाय. जास्त शफल झाले, एवढे शफल झाले की यष्ट्या दिसल्या गोलंदाजाला आणि गोलंदाजाने लगेच त्याचा वेध घेतला. विकेटचं पतन. विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा, दुपारी रिटर्न जोडे गावाचा. विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा, दुपारी रिटर्न जोडे गावाचा. खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर, खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर. अष्टपैलू क्रिकेटर हा परदेशात जाऊन त्यानं दुपारी गाजवली बाय. परदेशात जाऊन त्यानं दुपारी गाजवली. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कसळखंड आणि भातान दोन्ही संघांच्या संगणकांना विनंती आहे. 3 षटकांचा सामना असेल, आपले संगणक लगेचच नाणेफेकीसाठी पाठवायचेत, अन्यथा सामना 2 षटकाचा देखील केला जाऊ शकतो. तर आपले दोन्ही संघांनी संगणक त्वरित त्या ठिकाणी पाठवायचेत. भातान आणि कसळखंड दोन्ही संघांच्या संगणकांना विनंती, आपण त्या ठिकाणी जायचंय. एखादी स्पर्धा आयोजन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये सरपंच साहेब, कारण टीमला बोलावणं, मैदान तयार करणं, खेळपट्टी तयार करणं, त्याचबरोबरने स्पॉन्सर्स असतील, ट्रॉफीज असतील, टी शर्ट्स असतील, टीम्स असतील, या मान्यवर असतील, या सर्वांना बोलावणं, या सर्वांचा मेळ घालणं सोपी गोष्ट नाहीये. आयोजन करणं खूप अवघड गोष्ट असते. धावसंख्या जर पाहिली तर 22 वर स्थिरावली आहे. 11 चेंडू बाकी आहेत आणि 21 धावांची आवश्यकता विजयासाठी. तिसऱ्या पंचांचं मैदानात आगमन होत आहे. तर गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळेल कल्पेश.
कल्पेश गावण पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट ठरतोय का? पहिल्या 2 मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये आपल्या संघासाठी स्ट्रायकर फलंदाजीसाठी अमित मुंडे. मुंडे पुन्हा एकदा हा चेंडू पिचिंग झाला तदनंतर चेंडूने वळण घेतलं, शरीराचा वेध घेतला गेला, अपील केलं गेलं, अपील पंचांनी फेटाळलं देखील. तर क्रिकेटच्या खेळामध्ये अपील करणं गरजेचं आहे आणि त्यांनी जर अपील केलं नाही तर बाद देण्याचा अधिकार पंचांना देखील नाहीये. परंतु क्रिकेट जरी 11 विरुद्ध 11 22 खेळाडूंमध्ये 22 यार्डाच्या खेळपट्टीवर रंगतो, परंतु मैदानात असणाऱ्या 2 पंचांच्या इशाऱ्याशिवाय मैदानातील पान देखील हलू शकत नाही, कारण सर्वस्वी सर्व निर्णय देण्याचा अधिकार मैदानातील पंचांकडेच असतात. धावसंख्या 23 वर जाताना पाहायला मिळते. तर पहिले 2 चेंडू तर मात्र जरूर चांगल्या पद्धतीने टाकले गेलेले आहेत. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. एखाद दुसरा मोठा फटका सांभारलेला मॅच मध्ये घेऊन येईल, एखाद दुसरा विकेट, एखाद दुसरा डॉट बॉल मात्र दिगोडेला देखील मॅच मध्ये घेऊन येणे. तर एका बाजूला अमित मुंडे तर दुसऱ्या बाजूला योगेश जांभळे. योगेश जांभळे 2 षटकार तर जरूर मारलेले आहेत या खेळीमध्ये. खूप महत्वाचा असणार आहे योगेश जांभळे या मॅच मध्ये, कारण नजर बसली आहे त्या खेळाडूची ज्याने लगातारचे 2 षटकार देखील ठोकलेत आपल्या चांभारलीसाठी. हा चेंडू काहीसा कमी गतीने परंतु टोलावला जातोय. एक धाव त्या ठिकाणी घेते जाईल. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि लगेचच क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला गाफील राहून चालत नाही गायकर सर. तुम्ही गाफील राहिलं तर प्रतिस्पर्धीचा संघ तुमच्यावर जरूर हावी होणार आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली परंतु गोलंदाजचं कौतुक याकरता करेल की 3ही चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने टाकलेत. त्याने मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सांभारली दिगोडे. हा चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न जरूर केला जात होता आणि हा चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. या चौकाराने समीकरण बदललं जात आहे. योगेश जांभळे किती निर्णायक ठरतोय, वेळीच आक्रमक झालाय. काही चेंडू तो गॅप मध्ये देखील खेळतोय आणि आपण खेळपट्टीवर ठाण मांडून उभं राहणं किती महत्वाचं आहे पुन्हा एकदा दाखवून देतोय. कारण क्रिकेट केवळ उंचावरून फटके मारणे म्हणजे क्रिकेट नाही, तर गॅप मध्ये चेंडू टोलावून देखील धावा येऊ शकतात हे मात्र या ठिकाणी दाखवतोय हा फलंदाज. लढत तर चांगली रंगते, कारण पहिलं षटक ज्याप्रमाणे विश्वजीत ठाकूरने अतिशय चांगलं टाकलं, दुसऱ्या षटकात मात्र धावा येताना पाहायला मिळाल्या. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा कल्पेश चांगली गोलंदाजी करतायत, परंतु धीराने नेटाने सामना करतायत ते मात्र या ठिकाणी योगेश जांभळे. रिवर्स स्ट्रोक खेळला जातोय. क्या बात है, अप्रतिम, लाजवाब, अफलातून षटकार. सात चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सांभारलीचा हा चमचमता सितारा आज मात्र कसळखंड नाईट मध्ये नक्कीच जास्त चमकतोय आणि आपल्या नक्कीच सांभारली गावासाठी एक अफलातून कामगिरी करतोय मात्र या ठिकाणी योगेश जांभळे. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता विजयासाठी. या चेंडूला मात्र स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि सामना मात्र शेवटच्या षटकामध्ये जाऊन पोहोचलाय. काय होणार शेवटच्या षटकामध्ये, कारण 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मोठमोठ्या धावांचे सामने मात्र नक्कीच आपण जिंकताना पाहिलेत आणि कमीत कमी धावसंख्येच्या सामन्यांमध्ये देखील गायकर सर सामने नक्कीच रंगताना पाहिलेले आहेत. तर पाहूयात आता या ठिकाणी काय होतं व्यासपीठावर. जर आमच्या समालोचन कक्षात स्वतः शंकर म्हात्रे सरांना आम्ही पाहतोय, कारण ज्यांच्या नावावर मुंबईची सुप्रीमो जे महाराष्ट्रातील अव्वल स्पर्धांमध्ये ओळखली जाते, सर्व पहिल्यांदा
मात्र सर्वात पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट गोलंदाजा मान कोणी मिळवला असेल तर त्यांच्याच नावावर आहे. तर शेवटच्या षटकात सामना जाऊन पोहोचलाय. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काही होऊ शकतं कारण क्रिकेटचा खेळ आहे. अशा प्रकारचे असंख्य लज्जतदार सामने तुम्ही आम्ही पाहिलेले आहेत, रंगतदार सामने तुम्ही आम्ही पाहिलेले आहेत आणि युट्यूबला देखील मात्र उत्तर रात्र आहे तरी देखील बरेचसे चाहते युट्यूबला सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याही सर्व क्रिकेटच्या चाहत्यांचं हार्दिक स्वागत असणार आहेत कारण क्रिकेटचे प्रेमी, क्रिकेटचे दर्दी सामन्याचा आस्वाद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. सुयोग घरत मोरिया ट्रान्सपोर्टचे मालक यांच्याकडून योगेश जांभळे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांनी जी अफलातून खेळी केली आहे तर त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. काही होऊ शकतं क्रिकेटच्या या खेळामध्ये. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. योगेश जांभळे आणि त्याचबरोबर अमित मुंडे ही जोडी मैदानात. अलंकारचा पहिला चेंडू भिरकावून दिला जातोय. पुन्हा एकदा अफलातून योगेश जांभळे सुपरमॅनच्या स्वरूपात फेरी करतायत आणि दिगोडे सारख्या बलाढ्य संघावर मात्र या ठिकाणी आक्रमण आपण दोघ जोडीनं घेऊ धावांचा डोंगर विरुद्ध संघावा. जाऊ ओपनिंगला आपण दोघ जोडीनं घेऊ धावांचा डोंगर विरुद्ध संघावा. तर योगेश सबकुच योगेश जांभळे पाहायला मिळालं. दिगोडे आणि चांभारली या महामुकाबल्यामध्ये जर पाहायचं झालं तर या ठिकाणी काय होत आहे. योगेश जांभळे जबरदस्त खेळी करत असताना आज आपल्या चांभारली गावाचं नाव मात्र रायगड ग्रामीण क्रिकेटच्या मध्ये आज जरूर पुन्हा एकदा झळकवताना पाहायला मिळतोय. सेमीफायनल मध्ये आपला संघ दाखल होतोय. विश्वजित ठाकूर, अभिजित